नमस्कार माझ्या द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर ज्या आर्ली छाटण्या आहेत त्याविषयी थोडंसं मला बोलायचं आहे. तर आर्ली छाटणी करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्याच्यावर कशी मात करायची आणि सातत्यानं होणारा पाऊस, जमिनीत असणारा ओलावा, तर या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. तर आपण आगाप जी छाटणी घेत असतोय तर ह्या आगाप छाटणीत सगळ्यात महत्वाचे जे 2-4 मुद्दे काढले तर याविषयी बोलत असताना तर सगळ्यात महत्वाचं, आपण जर हा ग्रेप्स ऍक्टरचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसतो तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त द्राक्ष बागायतदारांच्यापर्यंत शेअर करा आणि जर काही कमेंट असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो अवेळी पडणारा पाऊस. म्हणजे आपण आता एकतर बाग छाटलेली असते आगाप, तर तो पाऊस कधीही पडणार. दुसरं, खतांचं नियोजन. तिसरं, बेसल डोस. चौथं, पाऊस जर अचानक आला तर काय करायचं आणि आपल्या येणाऱ्या वेगवेगळ्या स्टेजेस. तर याच्याविषयी आपण थोडंसं बोलायचं आहे. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा घेतोय, तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो बेसल डोस. तर बेसल डोस देत असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, तर जी आर्ली छाटणी आहे तर त्या आर्ली छाटणीला आपण पोटॅशची लेवल वाढवायची आणि नायट्रोजन युक्त खतं द्यायची नाहीत. जर नायट्रोजन युक्त जर खतं दिली तर हवेतनं येणारा पाऊस किंवा होणारा नायट्रोजन आणि आपण दिलेला खालचा नायट्रोजन ह्याच्यामुळं रोगाचं प्रमाण वाढू शकते. तर रोग कोणते? तर सगळ्यात पहिला येतोय तो डावणी, 2 करपा आणि भविष्यात होणारी गळकूज. ह्या सगळ्याला जर सामोरे जायचं असलं तर सगळ्यात महत्वाचा जो आहे तो नायट्रोजन हा द्यायचा नाही आणि पोटॅशची लेवल वाढवून आपण घ्यायचं. तर हा झाला खता संदर्भातला. याच्या औषधं मारणार आहे किंवा येणारा जो पाऊस आहे अशा वेळेला काय करायचं. तर समजा जर आता ही स्टेज आहे आणि ही स्टेज जर असली आणि जर समजा पाऊस यायला लागलाय तर अशा वेळेला काय करायचं, आपण सरळ बॅसिलस सबटिलस आणखीन सुडोमोनस आणि त्याच्या कॉम्बिनेशन काय द्यायचं तर M45, अँट्रॅकॉल, जे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत तर यांचा वापर करायचा. यांचा वापर केल्यामुळे काय होतंय की आणि पावडर ही ह्याच्यात जाऊन बसते आणि ह्या ज्या बुरशी आहेत तर ह्या आपल्याला जो दावणी येणार आहे तर तो दावणी करप्यापासून थोडंसं आपल्याला त्याच्यापासून प्रॉब्लेम होत नाही, करपा. तर याच्यासाठी काय करायचं, ज्या वेळेला सातत्यानं पाऊस राहतोय तर त्यावेळेला आता मी पूर्वी औषधाची नावं घेत नव्हतं पण आता औषधाचं नाव सांगतो, क्युप्रोफिक्स हे जे औषध आहे तर हे सातत्यानं जर पाऊस पडायला लागला तर सरळ क्युप्रोफिक्सचा एक स्प्रे टाकायचा. म्हणजे त्यात M45 आणि कॉपर आहे. तर हे काय होतंय, हे ज्या वेळेला आपण औषध देतोय तर त्यावेळेला काय होतंय की ते जे औषध आहे हे पानासंग चिपकून बसतंय आणि सगळ्यात महत्वाचं करपा कमी प्रमाणात येतोय. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपण ग्लो इट किंवा वेस्पा नावाचं औषध आहे, सिजंटा किंवा GSP कंपनीचं आहे, तर आपण ते त्यात वापरलं तर चालतंय. मग तो करप्यापासून पण आपल्याला सावधानगिरी मिळते. आणखीन दुसरं, ह्या स्टेजला जे गोळीगड होणार आहेत त्याच्यापासून सुद्धा आपण वाचतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, गोळीगडावर एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ह्या स्टेजला जर समजा हे आता वातावरण जे खराब झालंय किंवा हे ढगाळ वातावरण आहेत आणि पावसाची चिन्ह आहेत आणि सातत्यानं पाऊस येणार आहे तर अशा स्टेजला कृपया करून टॉनिकांचा वापर कमी करा. जर वातावरण स्वच्छ असेल तर गोळीगडांच्यासाठी औषधं द्या, नसेल तर आपण पोटॅश किंवा आता जे सांगितलं वेस्पा वगैरे किंवा ड्रीपमधनं पोटॅशची लेवल वाढवून किंवा फॉस्फरस पोटॅश अपटेक बॅक्टेरिया देऊन आपण गोळीगडाचं पहिलाच त्याचं नियोजन करूया. आणखीन हे झालं गोळीगडाचं, झालं रोगाचं. त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज सांगितली. जर ज्यावेळेला आपण नायट्रोजनची लेवल वाढवतोय तर त्यावेळेला काय होतंय की फ्लॉवरिंगमध्ये गळकूज होण्याची शक्यता असते. त्यामुळं त्या स्टेजला आपण काय करायचं की नायट्रोजनची लेवल थांबवायची आहे. सगळ्यात महत्वाचं पोटॅशियम मॉलिब्डेनम, अमोनियम मॉलिब्डेनम ह्यांचा सुद्धा वापर आपण साधारण फ्लॉवरिंग येऊपर्यंत, आता ह्या स्टेजला फ्लॉवरिंग साधारण 30 दिवसात चालू होतंय, तर ह्याच्या आधी 30 दिवसाच्या आधी कमीत कमी 2 स्प्रे अमोनियम मॉलिब्डेनम किंवा पोटॅशियम मॉलिब्डेनम तसेच ड्रीपमधनं हे जाणं फार महत्वाचं आहे. म्हणजे काय होतंय की आपल्याला नायट्रोजनचं आहे ते प्रोटीन्समध्ये रूपांतर होणं किंवा बाकीच्या गोष्टींना आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतोय. आपण एक व्हिडिओ बनवूया की फ्लॉवरिंग स्टेज आल्यानंतर काय करायचं आणि फ्लॉवरिंग स्टेज नंतर काय करायचं. तत्पूर्वी आपण इथंच थांबूया. आपल्या ज्या आर्ली छाटण्या आहेत ह्या आर्ली बागांच्या आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन करा, रोग येऊन देऊ नका, कोजीपासून बागा वाचवा
आणि आपली बाग ही आरलीसाठी अगदी छान पद्धतीने बनवा. धन्यवाद.